नमस्कार. माझं नाव कुणाल शुक्ल म्हणजेच तुमचा लाडका सिद्धू उर्फ सिद्धिराज गाडे पाटील. तर आज आमची मालिका लक्ष्मी निवास याला 100 एपिसोड्स पूर्ण झालेत. सो तुमच्या सर्वांचं खूप मनपूर्वक आभार. ओके. सिद्धू, काय सांगशील की मालिकेला खूप प्रेम मिळतोय, विशेषतः तुझ्या कॅरेक्टरला सुद्धा प्रेम मिळतोय. सो कसं तुला सोशल मीडियावरती रिस्पॉन्स मिळतोय, काय सांगशील? रिस्पॉन्स तर खूप चांगला मिळतोय आणि मला ॲक्च्युली एवढं एक्सपेक्टेड नव्हतं. पण खूपच मेस्मरायझिंग रिस्पॉन्स. सो खूपच खोटंच स्वप्नच वाटतंय ॲक्च्युली सगळं. नक्कीच. मराठीत 1 तासाचा एपिसोड मालिका तुमची गाजते आणि 100 भाग पूर्ण झालेत. पहिलं तर तुझं अभिनंदनच. Thank you. आणि एवढ्या उन्हामध्ये सुद्धा शूट सुरू आहे. सो काय सांगशील की कसं शूटिंग सुरू आहे? कारण आत्ताचं टेम्परेचर बघता की लोकांना असं असतं की बाहेर नको पडायला, आणि तुमचं आउटडोअर सुद्धा शूट सुरू असतं. नाही, माझं शूट स्पेशली तर आउटडोअरच असतं. सो मला सवय झाली आहे. पण खरं आहे, ऊन तर खूप असतं. सो त्याच्यामुळे थोडं हेक्टिक पडतं आणि खूप ट्रिकी पडतं. पण द शो मस्ट गो ऑन. सो करावं लागतं. बरं, आपण सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असल्यावरती आपल्याला कळतं की आपल्यावरती प्रेम करणारे किंवा आपले चाहते किती आहेत. हा. सो तुला आणि अक्षयाच्या जोडीला खूप सुंदर रिस्पॉन्स तर मिळतोच आहे. स्पेशली अशी वेगळी काही कॉम्प्लिमेंट मिळाली का तुला, की अजून तुझ्या लक्षात आहे ती? मिळाल्यात. म्हणजे सगळ्यात माझ्यासाठी सरप्रायझिंग होतं की परदेशातून पण लोकांनी हे केलेलं. सो मला ते अपेक्षा नव्हती की जे मराठी शो असेल तो बाहेरच्या देशातही लोक बघतात आणि नुसते बघत नाहीयेत ते तितके एफर्ट घेऊन रिस्पॉन्स करतायत, अप्रिशिएट करतायत. सो ते खूपच युनिक वाटलेलं मला. नक्कीच. लक्ष्मी निवास या मालिकेत एवढी स्टारकास्ट आहे की म्हणजे प्रेक्षकांना बघूनच म्हणजे एक बोलतात ना की मनाचं समाधान मिळतंय, कारण बरेच कलाकार खूप चांगले आहेत या मालिकेमध्ये. आणि Oh अक्षयाची my सुद्धा God! एंट्री झालेली काय आहे. एंट्री मारली. सो तुझंही पहिलं अभिनंदन, कारण 100 भाग पूर्ण झालेले आहेत. थँक्यू सो मच. ओके. अक्षय, काय सांगशील की आताच मी सिद्धूला विचारलं होतं की तुमच्या जोडीला विशेष प्रेम मिळतोय. सो तुझ्यापर्यंत कसं ते रिस्पॉन्स पोहोचतोय? सध्या तरी लोक मला खूप शिव्या देत आहेत, कारण सिद्धू इतका गोड झालेला आहे आणि भावना त्याला भावच देत नाहीये. त्यामुळे लोक माझ्यावर नाराज आहेत. पण त्यातच तर स्टोरी आहे आणि पुढे तीच रंगत जाणार आहे. तर खूप प्रेम खरंच मिळतंय आणि त्याबद्दल प्रेक्षकांचे मनापासून आभार. परंतु स्टोरी अजून अजून रंगत जाणार आहे. तर मला असं वाटतं प्रेक्षकांना याहीपेक्षा जास्त मजा येणार आहे बघायला. नक्कीच, प्रेक्षकांना आतुरता आहेच की तुम्ही दोघं कधी एकत्र याल, हे बघायचंच आहे. पण अक्षय, आता 100 भाग पूर्ण झालेले आहेत. सो बरेच म्हणजे महिने तुम्ही काम करता एकमेकांसोबत. असं तुला काही चेंजेस वाटतात का की 100 दिवसात सिद्धूमध्ये काही चेंजेस झालेत, किंवा तुला हिच्यामध्ये काही असं चेंजेस झालेले वाटतात का? चेंजेस हो, म्हणजे मला तर खूप वाटतात, कारण सुरुवातीला ऑफकोर्स पहिल्यांदा काम करत असतो एकत्र, तर अनकम्फर्टेबल असतो आपण आणि मग तो कम्फर्ट यायला खूप वेळ जातो. पण जशी गोष्ट सिद्धू आणि भावनाची रंगत गेली तसं आमची केमिस्ट्री आता हळूहळू फुलत चालली आहे. तर पहिला दिवस आणि आता 100व्या एपिसोड नंतरचा दिवस याच्यात खूप डिफरन्स आहे आणि आम्ही खूप आता कॅरेक्टर्स मध्ये जाऊन छान काम करता यायला लागलंय आम्हाला. थोडंसं कुठेतरी आता जमायला लागलंय, कॅरेक्टर कळायला लागलंय. सो डिफरन्स तर खूप आहे आणि अजून मजा येत जाणार आहे पुढे. तू काय सांगशील, कुणाल? नाही, नक्कीच डिफरन्स आहे. एकतर माझी पहिलीच मालिका असल्यामुळे मी खूप ऑकवर्ड होतो स्टार्टला. आणि तसा माझा स्वभाव ॲक्च्युली इतका जसा सिद्धूचा एकदम एनर्जेटिक आणि खूप बोलणार आहे तसा मी नाही आहे ॲक्च्युली. सो ते फिगर आउट करण्यात किंवा ते फाइंड करण्यामध्ये थोडा वेळ गेला. आणि तसं सुरुवातीला कसं होतं की आमचे पण सीन्स खूप नव्हते एकत्र. सो ते जसे 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 सीन्स व्हायला लागले तसं ॲक्च्युली आता आम्ही थोडे रुळत गेलोय. So, of नक्कीच. course. आपला कोस्टार आपल्याला खूप चांगला ओळखत असतो. सो मला अक्षय तुला विचारायला आवडेल की मगाचपासून मी कुणालचा इंटरव्ह्यू घेतोय सिद्धूचा. सो तो एकदम शांत असं वाटतोय की सेटवरती तसाच असतो का तो? हो, म्हणजे ऍक्च्युली सिद्धू जितका असा अ, अ, जास्त बोलणारा, म्हणजे प्रेम करणारा, खूप सतत असं काहीतरी चालू ठेवणारा, असं एक्स्ट्रोवर्ट आहे थोडक्यात जर का सिद्धू. तर कुणाल खूप इंट्रोवर्ट आहे आणि तो स्वतःच्या कोशात असतो जास्त वेळ. तर तो सेटवर अगदी सिद्धूच्या अपोजिट असतो. त्यामुळे तो सिद्धू बनला की सिद्धू वाटतो, अदरवाईज तो नाही वाटत. बरं, अक्षयाने याआधी मी मालिका गाजलेली मालिका झी मराठीवरती केलेली आहे. सो तू सांगितलंस की तुझी पहिली मालिका किंवा नवीन आहेस तू यांच्यासाठी. सो अक्षयाने काही अशी सिनियरिटी दाखवली आहे का? नाही, 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 नाही. कधीच नाही. कधीच नाही दाखवली.
अच्छा नाही मला उगाच वाटायचं पण तसं तिने कधीच नाही दाखवलं.